आता पाऊस लय झाल्या मग नाही जी पिटली तर मग काय करायचं आपलं काय गॅस आहे का इस्टेल आहे का काय. कधी कधी आम्ही असं उपाय सुद्धा झोपतो चूल नाही पेटल्याच्या नंतर. लाकडं ओली असल्यामुळं काय ते चूल पेटायला चेनाचं भेटत नाही ना. बघा मंडळी परिस्थिती माणसाला कशी शिकवते बघा. चपाती करते ती बघा आपल्याला साधा भात करता येत नाही अजून सुद्धा, पण ही सानिका चपाती करते. बकरीची आहे जेव्हा आम्हाला कुठं पण राहायला लागतं म्हणजे हा पाऊस पाणी वारा काही कळत नाही आम्हाला. आता ह्यो मागला पाऊस लागला होता हा 3 दिवस एकाच ठिकाणी होतो. ही मेंढरा नव्हती मेंढरा पुढं आलती बायाच होतो 3 दिवस. आता तरी एक जागी आहे म्हणून त्या सोडून आम्ही परत कल्याण परत जातो, कल्याण ठाणे परत. हे असंच आमचा प्रवास. वाटलं असलं तर आमचा कुत्र्याचा जन्म परवडला पण आमचा जन्म नाही परवडला. तुमची बाबा 200 असतील 100 असतील 500 असतील म्हणजे तुम्ही मोजता कशी रोजच्या रोज? आम्ही 6 महिन्यांना एकदाच मोजतो. एकदाच मोजता मग 4-2 कमी निघलं होत. ते लक्ष देतं ना, असं लक्ष दिलं की जे आमकं मेंढरू नाही म्हणून लक्ष देतो ना. मग एखादं बाहेरून आलं किंवा 2 बाहेर गेली तर ती त्यांच्या बकऱ्या तर राहणार पण नाही. बोलावलं की आखी बकरी येतात लगेच. हा का? हा म्हणजे एक टायमाला माणूस नाही आवाज देऊन येणार बरं बकर लगेच येतात. देवाचं नाव घ्यायचं पुढे चालायचं. गाड्या किती गोड्या किती काय किती काय नाही सगळं ओळखतो ते आम्ही. आणि ती पण राहत नाही ते एकामेकाच्या बकऱ्यात. कशी काय? लगेच ओरडतात ती. त्यांना ती म्हणजे वास लागतो बकऱ्यांना. पोरा बाळाला कुठे होतं त्यावेळेस? त्यावेळेस आमच्याच बरोबर चालत ती पायी निघली. पण बारीक असली होती बारीक असले की कुठं पाठीत टाका कुठं कसं तरी गोड्यावर बांधा. त्या कोंबड्यांसारखं होय. हा कोंबड्यांचं म्हणजे पाठीत कोंबड्यांची पिल्लं आणि माणसांची पिल्लं सगळी काय कर पिल्ला? कधी कधी कालवण करते, हा कधी कधी भात करते, कधी कधी चहा करते. हा एवढं भाकरी करते का? भाकरी थोडे थोडे. मंडळी नमस्कार. आपल्याला घरातून बाहेर पडल्यावर पुन्हा संध्याकाळी घरी परतायचं असतं, पण या माणसांचं घरच त्यांच्या सोबत चालतं. घोड्याच्या पाठीवर बिऱ्हाड बांधून आभाळाचं पांघरून घेऊन आणि धरणी मातेला अंथरूण करून चालायचं असतं. चारा मिळाला तर मुक्काम, चारा संपला की पुन्हा भटकंती. ऊन असो पाऊस असो किंवा थंडी, शेकडो जीवांची जबाबदारी घेऊन हा माणूस सतत चालत असतो. काही दशकांपूर्वी गावखेड्यात दिसणारा हा कष्टकरी समाज आजकाल शहरांच्या आजूबाजूला फिरताना नजरेला पडतो. या लोकांच्या आयुष्यात नेमक्या कोणत्या व्यथा आहेत हे जाणून घेण्यासाठी आज एका बिऱ्हाडाची गाठ पडली, ती अगदी शहराच्या मध्यवर्ती भागात. कागदाचं छप्पर चारी बाजूला दोरीने बांधून केवळ आडूसा म्हणून उभ्या असलेल्या पालामध्ये एक 8-10 वर्षाची मुलगी आपल्या आईला स्वयंपाकात मदत करताना दिसली. परिस्थिती कशी असली तरी संस्कार किती महत्त्वाचे असतात हे ताईंच्या एका कृतीतून दिसून आलं. अगं मग आता आई बाबांनी जेव्हा काय म्हणतात बकरी वळली तेच तू काम करणार का? हा असं नाही करायचं, शाळा शिकायची. पिल्ला सांभाळायला लागतात ना. अगं पण तू जर अशी आडाणी राहिलीस मग तू पण आयुष्यभर बकरी सांभाळणार. पिल्ला राहिल्यात म्हणून जायत नाही ना. पिल्ला आहेत ना मग इथं कोण? मग तू पण पिल्ला सांभाळणार? मी सांभाळते पिल्ला. हा मग शाळेत कोण जाणार? मला बकरी सांभाळायची. अगं बकरी सांभाळली तर मग शाळा कोण शिकणार? शाळा का? हा आता बाप बहीण शिकते ना, मी नाही जात नाही. तू पण झालं पाहिजे ना बाबा. नाही जात. शाळा शिकून तर मोठी होशील, चांगल्या नोकरीला लागशील. हा मग हे असंच करत राहिलीस तर तुला कोण नोकरी देईल? आता कोण नोकरी देऊन काय माहिती. नोकरी करून काय मिळायचं? काय करायची? हा
कष्ट करायचं. हा तसंच काम करत करत थोडं थोडं मोठं होत जायचं. हा पण शाळा नको. शाळा जायचं पण मला बकऱ्यांची पिल्लं आहेत ना, हा मग त्याच्यामुळे जायला नाही गावत. भाग्यश्री दादा ठोंबरे. आता गेले 4 दिवस खूप जोरात पाऊस पडतो, मग कसं करता तुम्ही? हो हे असं झोपतो कुठं? इथंच. ह्या इथं? हा अहो काल किती जोरात पाऊस होता. हा काल जोराचा पाऊस होता, तसंच झोपायचं तसंच चरायला जायचं डोंगरात. माझं हे वाऱ्याने उडून बिडून जात आहे. वाऱ्याने उडतं की मस्त. हा अरे म्या काय कुठे आहेत ना, या जेम ठोकतो आम्ही इथं. आता 4 दिवस झाले. आता असंच बसत बसत 8-10 दिवस काढायचे इथंच. आणि मग गावाला जायचं तुमच्या? नाही गावाला नाही, मग? बघूनच असतो आम्ही. नाही मग तुम्ही असं जे फिरता तुम्ही हा. पाल घेऊन ठिकठिकाणी असं कोकणात जातो. किती दिवस करता? इथं 4 महिने काढायचं, कोकणात 8 महिने. नाही कायम फिरायचंच. हा कायम फिरायचं. मग तुम्ही जर फिरल्यानंतर मग ह्या पोराबाजांची शाळा बिळा कसं करता? काय आहे काही हिला नाही 5वीत शाळेत आम्ही, बाकीची जाते पिल्ला सांभाळायसाठी. बकरीची पाळताव, हा. मग त्यांचं पुढं काय करता तुम्ही? पुढं त्यांची पिल्ला विकतो फक्त, नाही तर मग ही पाळणारच आहे काम. हा दुसरं नाही काय. म्हणजे ही पाळायची आणि बकरी विकायची नुसती. हा बारकाली पिल्लं, बर मग दुसरं नाही विकत. त्यांचे काय लोकर बिकर विकता का अजून? हा विकतो ना विकत गेल्यावर. त्यांच्याकडून काय काय उत्पन्न असतात मग बकरीकडनं? त्यांच्याकडून काय नाही, लोकर जर विकले ना तर लोक गादीला घेतात. हा मग ते सांधा हात पाय दुखत नाही, बर लोक घेतात गादीला. आता एवढी भटकंती करताय, तिकडं पालाटात तिकडं पालटात, या पोरांची शाळेची तारंबळ, तुमच्या हो. या खाण्यापिण्याची तारंबळ, मग तुम्हाला हे परवडतंय कसं? आता हे नाही परवडल तर काय करावं, पोटासाठी करावं लागते. जर पाऊस जर जोरात असला तर मग तुमची कामाची अडचण होत नाही स्वयंपाक करायला? आम्हाला होती ना, मग असं उपास जपावं लागतो आम्हाला. उपाशी झोपायचं? हा मग आता पाऊस लय झाल्या मग नाही जी पिटली तर मग काय करायचं? आपलं काय गॅस आहे का, इस्टेल आहे का, काय काहीच नाही आपल्याकडे. नाही पण जर असा समजा पाऊस 4 दिवस लागून राहिला, 8 दिवस लागून राहिला तर मग आपलं हे तरी पेटवतो आम्ही अशी. हा किती बी पाऊस असू दे हा तरी हे जेवण काहीच नाही. मग आता हा संसार आता आता 15 महिना झालं. हा. आता ह्यो मागला पाऊस लागला होता, हा 3 दिवस एकाच ठिकाणी होतो आम्ही. ही मेंढरा नव्हती, मेंढरा पुढं आलती, बायाच होतो 3 दिवस. कुठं राबला होता? सतत पाऊस उघडतच नव्हता. कुठं असं इचुकाट्याचं सापाचं नाही भ्या वाटत आहे? काही नाही दादा, काय नाही, तर असंच राहणार. अहो आता आमचं घर चांगलं आहे, बाजूने भीती आहेत, सगळं आहे, तरी असं वाटतंय की बाबा इकडून काय येईन का, तिकडून काय येईन का. तुमचं तर इकडे उघड आहे, काही नाही, इकडे आपल्या उघड आहे. पाठीशी फक्त देवाचं नाव घ्यायचं, पुढे चालायचं. गाड्या किती, गोड्या किती, काय किती, काय नाही. स्वयंपाक कधी कधी चूल पेटते, कधी नाही पेटत, असा विषय. असं लागून राहिला 4-8 दिवस पाऊस तर राहिलं तर कधी कधी आम्ही असं उपास सुद्धा झोपतो चूल नाही पेटल्याच्या नंतर. लाकडं ओली असल्यामुळं काय ते चूल पेटायला चेण्याचं भेटत नाही ना. आणि बकऱ्याची आहे जेव्हा आम्हाला कुठं पण राहायला लागतं, म्हणजे हा पाऊस पाणी वारा काही कळत नाही आम्हाला. फक्त चित्रपाचं पोट कुठं भरतंय तिथंच राहायचं प्रत्येक टायमाला. तसंच आमचं 12 महिने. आता तरी एक जागी आहे म्हणून त्या सोडून आम्ही परत कल्याण परत जातो, कल्याण ठाणे परत. हे असंच आमचा प्रवास. वाटलं असलं तर आमचा कुत्र्याचा जन्म परवडला पण आमचा जन्म नाही परवडला. एवढी हालत बेकार आमची. काय काय होतं? म्हणजे अहो असं कधी चूल नाही पिटली की 2-2-3-3 दिवस उपाशी राहायला लागतं. लहान लहान लेकरं घेऊन कसं तसं राहायला लागतं. कधी कधी बघा या अशा वाऱ्या कावदानाचं अशी पालं ताडपत्री राहत नाही, वाऱ्याची उडून जातात. पाणी जर घुसलं त्या ताडपत्रीत असं 2 पायावर बसून उभं राहून अशी रात उजडायला लागते. एवढी परिस्थिती अवघड आहे. बघा मंडळी, परिस्थिती माणसाला कशी शिकवते बघा. ह्या मुलीचं वय असं जास्तीत जास्त 6 वर्ष. किती वर्षाची वय आहे तू? 10 वर्षाची. म्हणजे जेमतेम तू आता आहे ना 1ली किंवा 2रीत असतेस. त्या वयात ह्या मुलीला ही कामं करायला लागतात. चपाती करते ती बघा, आपल्याला साधा भात करता येत नाही अजून सुद्धा, पण ही सानिका चपाती करते. तुला अजून काय काय येतं का बाई? हा सगळं येतं. काय काय पण स्वयंपाक कुठला करते? स्वयंपाक कुठला करते? कधी कधी कालवण करते, हा कधी कधी भात करते, कधी कधी चहा करते. हा एवढं. भाकरी करते का? भाकरी थोडे येतात, थोडे. मग तू बरंच करतेस की म्हणले थोडं थोडं म्हणून. हा पोळ्या करते का?
पोळ्या नाही. नाही ना? बघा कसा अगदी परफेक्ट गोल काढलाय तिने. तुला किती बहीण भाऊ आहेत बाळा? एक बहीण आणि एक भाऊ आहे. मग ते कुठे असतात? ते शाळेमध्ये गावाला. त्यांना शाळेत सोडलं आणि तू आलीस आई बरं बापा बरं का ग? तुला कामच करायचंय. आई तिला तुम्ही शाळेत घाला बरं का थोडी. आता ठीक आहे अजून 1 वर्ष तिला फिरू दे तुमच्या बरोबर, पण घाला शाळेत बाबा असं आमची लय प्रामाणिक इच्छा आहे. कारण शाळेशिवाय पर्याय नाही हो. तुम्हाला आता वाटतंय की पिलं सांभाळती पण तिच्या पुढचं अख्खं आयुष्य जायचं हो. मग कमीत कमी बाबा 10वी तरी शिकून घे बेटा. माझी मला वाटतं पोलीस जाणार शाळा शिकवत. हा का? मग बन की पोलीस. आता शकत नाही तू कसं. जा शाळेत, हट्ट करायचा मला शाळेत जायचं म्हणून. मम्मी दर्ग टाक. तूच टाक. कुठून तुटली तर मला नाही येत टाकता. तिने लय मोठी केली त्या पगोटाच्या बाहेर गेली बार. नाही. पातळ किलो एवढी कुठं पातळ करच्या दिवसाने. निसर्गाच्या अगदी जवळ राहणारा, निसर्गाचा समतोल राखणारा आणि आपल्या पारंपरिक व्यवसायावर निष्ठा ठेवून जगणारा एक भटका समाज. उन्हा पावसाची आणि थंडीची तमा न बाळगता हातावर पोट घेऊन फिरणाऱ्या ह्या माणसांचे जीवन वरून जितके साधे दिसते आतून तितकेच खडतर आणि कष्टमय व्यथेने भरलेले आहे. मेंढरांच्या कळपात मध्यभागी डोक्याला पिवळ्या रंगाचा भरगच्च फेटा गुंडाळलेल्या बाबांनी लक्ष वेधून घेतलं. काहीतरी करण्यात व्यस्त होते. बराच वेळ त्यांच्याकडे शांतपणे केवळ पाहत होतो. जमला का हिशोब? म्हणलं हिशोब करताय वाटतं. फोन लावतोय बाबा. ते लाल लाल काय शर्टा बिर्टा पडलंय ते रंग लागलाय. रंग लागलाय. हे पागोट तुम्ही आता ही नवीन पिढी घालत नाही ती. नवीन पिढी नाही पण आता आमची सारखी घालतात. हा नवीन पिढी नाही घाली जात. ते बायकांच्या नाकात पण अशी नथ तसाची मोठी एक. हो आता ही नवीन पिढी ते पण घालत नाही. ते पण नाही घाली. पण ही जड नाही वाटत कधी. नाही पण ते घालायचं कारण काय? पण कारण म्हणजे कसं आहे की आपलं पहिल्यापासून सवय लागलेली आहे म्हणून घालायचं. त्याने काय संरक्षण होतं का आपलं? संरक्षण म्हणजे कसं आहे काना पिनाला असं वारा सुटलं गार लागत नाही. हा आणि सवय लागून गेली ना. पहिली टोपीच घालीत होतो मी पण. नंतर मग आपलं या सगळं घटा बांधायला लागलो ते लागलो. आता हे तुमचं पाल कुठं कुठे फिरतं? येलं आम्ही पर मुंबईच्या आसपास जातो कल्याणपर्यंत. हो. मग गावातून केव्हा निघता? गावातून दसऱ्याच्या टायमाला निघतो. हा मग दसऱ्याच्या टायमाला निघले त्यानंतर मग हळूहळू रस्त्याने जातो. तुमची बाबा 200 असते 500 असते. मग तुम्ही मोजता कशी रोजच्या रोज? आम्ही 6 महिन्यांदा एकदाच मोजतो. एकदाच मोजता? मग 4-2 कमी निघलं. ते लक्ष देतं ना. असं लक्ष दिलं की जे आमकं मेंढरू नाही म्हणून लक्ष देतो ना. मग एखादं बाहेरून आलं किंवा यातली 2 बाहेर गेली तर ती त्यांच्या बकऱ्या तर राहणार पण नाही. आता ह्या बकऱ्यांना काय बाबा असं दुखणं बिकणं काय रोग बी येतो का? येतो ना. मग येतो त्यामध्ये काय काय बकरी अशी मरत नाही तुम्ही? मरत्यात. काहीला औषध पण चालू असतो. हा 5-10 हजार रुपयाचे औषध होते त्यांना. सततच्या भ्रमंतीमुळे या समाजातील महिला आणि लहान मुलांचे आरोग्य प्रचंड धोक्यात असते. बाळंतपण किंवा गंभीर आजारात त्यांना वेळेवर वैद्यकीय उपचार मिळत नाहीत. सर्वात मोठी शोकांतिका म्हणजे सततच्या स्थलांतरामुळे पुढची पिढी शिक्षणापासून वंचित राहत आहे. ताई तुमची पण काही शाळा मिळालं नसेल कुठं काय? नाही 3री झाली मला. लय वाचता येत नाही. तुमच्याकडे असं शिक्षणाचं जरा म्हणजे लोकांना जास्त आवडच नाही का? ना आवड आहे हा पण या चित्रबामुळे आमच्या लोकांना शिक्षण देता येत नाही.
आहे हा. पण चित्रपामुळे आम्हाला शिक्षण देता येत नाही. म्हणजे आता हे 2 आणि 3 माणसात होत नाही ना. मग आपल्याच गावात ते आपलं थांबलं तर नाही ना जमत. आपल्या गावात बी चराय पाहिजे ना तेवढं. हा हा. मी चरायला नाही म्हणून तुम्ही हा, आम्हाला असे करते गाव का? गाव हिंडतो आम्ही. आम्हाला एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी सामान शिफ्ट करायचं म्हणलं ना एवढा त्रास होतो. मग तुम्हाला दर 8 दिवसांनी इकडून पाल उचल तिकडं जा. मग हे बांधायचा कटाळा येत नाही होय. येतो तरी दादा सवयीची परिणाम झालेला आहे. काय वाटत नाही आम्हाला. मग आता तुम्ही इकडे जर भटकता इकडं तिकडं मग तुम्ही सण कधी करता? दिवाळी आली, दसरा आला सगळं सगळं सण करतो इथंच. मी ज्या ठिकाणी पाल पडेल त्या ठिकाणी सण करायचं. सगळं सगळं पोळे सकट सगळं सण इथंच आपलं. त्या बकऱ्यांना कायचं बियाण असतं बा, कुत्र्यांचं, वाघाचं. वाघाचं बियाण आहे मग काय आहे डोंगरात मारले की कुत्र मारलं 2-4 बकरी मारली. कुत्रा बी मारला आमचा एक. वाघाने? हा. 8 दिवस झाले कुत्र. मग आता ह्या वाघाने जसं मारलं तुमचं ते नुकसान मग आता नुकसान आबा ते म्हणतात पुरावा द्यावा. आता आपण कुठं पुरावा द्यायचा? आपण कुठं डोंगरात हिंडायचं? त्या वाघाच्या मागे पुरावा घ्या. तर ते करायचे. हा? 400-500 मेंढरं न मोजता सुद्धा त्यांचा हिशोब ठेवला जातो. त्यांना ओळखण्याची एक विशिष्ट पद्धत असते. एका बिऱ्हाडातून दुसऱ्या बिऱ्हाडात गेलेलं पिल्लू सुद्धा माघारी कसं येतं याची रंजक माहिती दादांनी सांगितली. कळतं राव, कळतं. त्यांच्याशी काय नाव म्हणजे नाव वगैरे काय नाही. मग बरं या असं म्हणायचं आपलं घर कुटुंबच कसं आहे हा. की त्याच्यातनं बाबा हा एखादा माणूस नाही आयला आज गपकेन देण्यात येतं रोजच्या ह्याच्यातलं हा. की आज बकरं आमका आमका बकरं नाही. नाही. हा. मग तुम्ही आता रातभर बकरी पागल्यात हा. 4-2 त्यांना बोलवायच्या आपण हाका मारायची गोळा करतात करायच्यात तेव्हा त्याला कसं बोलावतात? तर बोलावलं की आखी बकरी येतात लगेच. हा का? हा म्हणजे एक टायमाला माणूस नाही आवाज देऊन येणार बरं बकर लगेच येतात. कसं आवाज तुम्ही त्याला ट्रर ये म्हणायचं. एवढंच? हा ते रोजची प्रॅक्टिस आहे ना. हा. तर मग ते डायरेक्ट आपल्या अंगावर येतात असा विषय. त्यांना इथं खायला पाला पडला असतो. हे आपलं गवत डोंगराचं झाडपाला आहे हे आपलं हिरवं गवत. आणि उन्हाळ्याचं काय करतो मग? उन्हाळ्याचं नसतं इकडं काय गवत वगैरे. मग तिकडं तरकारी भेटतं. वालाचा पाला, मुगाचा पाला, हा. भेंडी, हा. कुठं शिमला मिरचीचा पाला, असं काकडी तरकारी पाला भेटतो. म्हणजे मग तो विकत आणून घ्यायचा? नाही इकत आणत नाही म्हणजे डायरेक्ट शेतात असतो. शेत लावलेले असतात ती शेतात बकरी द्यायची लोटून ते. हा हा हा. फक्त मालकाला विचारायचं की झालंय का खाली. त्यांचं जर तोडून झालं असलं ना की मग त्यात घालायची मग. आणि ती पण राहत नाही ते एकामेकाच्या बकऱ्यात. कशी काय? लगेच वरडतात ती. त्यांना ती म्हणजे वास लागतो बकऱ्यांना. मग ती पळत येतं त्याचं बघा म्हणजे पण त्याचा कळत. बकऱ्यांचा वास येतो? हा वास येतो त्याची रोजचा. मग ते आपलं बकरं घावन हा. तेव्हा ते आपल्या कळपात थांबणार. ते दुसऱ्या कळपात गेलं की ते तवर वरडत राहणार. मग ते आपण पण आवाज द्यायचा त्यांना. हा. आले तिकडे मग आवाज दिल्याच्या नंतर मग त्या येतात आवाजावर त्या बरोबर. आपल्या कळपात असा विषय. आता सरकारने कसं ते ऊस तोडणी कामगारांच्या पोरांना शाळा केली, पालावर शाळा असते, तसं तुमच्या पोरांसाठी काय केलं का सरकारने? काहीच नाही केलं राव. काय त्यांनी करावं तुमची अपेक्षा आहे? मग आपल्याला वाटतं करावं काय नाही काय. काय काय करावं म्हणजे सांगा. अहो म्हणजे सुविधा या असं आम्ही फिरतो तर बा आमच्यासाठी काय अशी सुविधा जाग्यावर द्यावं कुठं ना कुठं एक ठिकाणी राहून. हा हा. पण असं अजून नाही आमच्या कुणी दक्षता नाही घेतली सरकारने. म्हणजे तुमच्या अडचण काय दिसते पोरांची शाळेची? अहो शाळेचे म्हणजे आमचं एक दिवस इथं तर एक दिवस तिथं तर मग आमची पोरं शिकणार कशी सांगा मला. त्यांनी एक ठिकाणी कुठंतरी सुविधा दिली बाबा राहा तुम्ही अशी तुमच्या इथं बाबा मुलाबाळांचं चांगली सुसंरक्षण होणार. काहीच ताप नाही आणि तुम्ही जावा बकऱ्याच्या मागे. लागलं तर हॉस्टेलला पण शिकतात हा. पण त्याला बारीक लहान आहेत तर त्यांना कपडे बिपडे धुयाला म्हणजे हाताने येणार नाही हो. हा हा. त्यामुळे त्या लहान मुलांचं बेकार वाटतं आपल्याला. आता त्या सानिकाला पोलीस व्हायचे हो. पोलीस व्हायचे आता तिचं शिक्षणच नाही तर काय पोलीस होणार आहे. ते अजून पण शिकू शकते की? अजून शिकू शकते बरं. ही काय अशा चित्रपाच्या तारमळी एक दिवस इथं एक दिवस तिथं तर काय होणार आहे. त्या चित्रामुळे तुम्ही तिच्या स्वप्नांना मारून टाकताय हो. मग झालीच परिस्थिती काय तशी. झालं ना विषयच. वाहतूक गोड आहेत ना आपलं. किती? 3-4 गोड आहेत ना. हा. त्याच्यावर बोजा खासलं गोड की हा. आवडलं की चाललं इथून तिथं पुढं त्या 3 जायचं. गोड्या संसार अख्खा तुमचा? हा अख्खा
कसं काय सगळं करता बाबा हे धान्य बिन्य सगळं तुमचं? ते रोजचं म्हणजे ते माहितीच झालेलं, कसं टाकायचं त्याच्यावर, हा. कसं बांधायचं, ही अशी म्हणजे माहिती झालेलं आमच्या बाय माणसांना. आणि ह्या पोरा बाळाला कुठे होता त्यावेळेस? त्यावेळेस आमच्याच बरोबर चालत ती पायी निघली. आणि बारीक असली होती बारीक असले की कुठं पाठीत टाका, कुठं कसं तरी गोड्यावर बांधा, त्या कोंबड्यांसारखं होय. हा कोंबड्यांसारखं असं बसवायचं. त्या अशी पाठीत किंवा पहिल्यापासून गोड्यावर पडत नाही तू खाली. मग ते बाय माणूस धरतं पाठी, एक हात लावतो पाठीला, एक हात लावतो गोड्याच्या दोऱ्याला, असा विषय. म्हणजे पाठीत कोंबड्यांची पिल्लं आणि माणसांची पिल्लं सगळी सगळी सगळी. काय का पिल्ला, शाळा शिक बाबा, खरंच शिक. आणि दररोज तुम्ही समजा चालायला लागला तर किती किलोमीटर चालत जातं मग? अहो किती म्हणजे त्याला मापच नाही. 1 किलोमीटर नाही म्हणायचं, 2 नाही, 3 नाही म्हणायचं. त्या बकरं चालन तसं चालावं लागतं शेवट परत. मग रातचं तेवढं विश्रांती आहे एक जागेवर. हा संध्याकाळ झाली की काळू पडलं की जागेवर ठिकाणी जाऊन बसतो पालटे. पळपोट लाटणं, तवा उलातणं, सगळं सगळं सगळं, गहू बाजरी ज्वारी डाळी दुळी सगळं आहे आमच्याकडे. ते एवढं लागतंय तेवढं खायला प्यायला सगळं लागतं. सगळं घरात आहे तेवढं आमच्या पण तुम्ही सगळं आणता, पण ते मला तुम्ही वाहतूक करताय ना, ते मोठं कौतुक वाटत. ते गोड्या कसं काय एवढं वाहतूक करता? घरच्या नाही, याच्यावर थोडा घालायचा त्याच्यावर थोडा घालायचा, हा. सगळ्यावर थोडा थोडा. जेव्हा ही पोरं लहान होती त्यांना तेव्हा कुसून येतं तुम्ही मग गोड्यावच. त्या डाळ्यात का बारक्या? हा हा नाही ते डाळीत कोटरात? नाही, नाही तसं बाहेर ते बस बाहेर बांधतो असं. जोड्यात. बांधायचं. डोंगराला बांधायचं, बसायला लागलं ना काय झालं? पडली होती तेव्हा डोकं फुटलं होतं. गोड्यावरून पडलीस? अरे बापरे, म्हणून ते चाय पत्ती टाकून दवाखान्यात नाही नेली, मग तशीच बस झाली. बरी झालीस? मी काय मग तू कडक झालीस, एकदम कडक झालीस तू, निवारच झालीस एकदम. आजचा काळ बदललेला आहे, तंत्रज्ञान पुढे गेलेलं आहे, परंतु मेंढपाळांची व्यथा आणि त्यांचा संघर्ष आजही तसाच आहे. केवळ भटके जीवन म्हणून त्यांच्याकडे न पाहता त्यांच्या सुरक्षिततेसाठी, आरोग्यासाठी आणि मुलांच्या शिक्षणासाठी ठोस शासकीय धोरण आखण्याची गरज आहे. तू एकटी असते होय? हा ती इथं सांभाळतो. पण तुला देखला बिया नाही वाटत होय? नाही आता बारकेपणे 2 वर्षाच्या असताना एकटी राहिलेली हा. झाड तोडत. झाडात पण? बारकेपणाची सवय लागली. मग तुला असं बाबा मम्मी इथं नाही, पप्पा इथं नाही, बकरी नाही, कुत्री नाही, मग असं कोणाचं बिया वाटत नाही होय? मग काय करते ती एकटी दिवसभर? आपले वय तिथं खेळ वयवर चित्र काढते, हा खेळत बसते. हा. काय नाही, मग 4 वाजले की कपडे काढायचे, मग परत दुसरं काय काम करायचं. मग झालं पाणी तर मी तर आणायला जात नाही, मग मम्मी आले आम्ही जातो. आपल्यासाठी पाणी म्हणजे नळ उघडला की मिळणारी गोष्ट, पण या कळपासाठी पाण्याचा प्रत्येक थेंब शोधावा लागतो. कसा? आधी काय ठेवली पाण्याला पाण्याला? हा, इथं कुठं नळ गावा? पाऊस आले पाणी पुरतं कुठलं? त्याच्या येतं म्हणजे ह्या कागदावरचं पाणी मग हे गोळा करायचं? अरे वा, तुला शिकवलं कोणी आहे? हा, शिकायचं असतं. शिकायचं असतं. उद्या शिकू आम्हाला पोरगी. मंडळी, ज्यांच्या पायाला कधी विश्रांती नसते, ज्यांचे घर म्हणजे पाठीवरचं गाठोडं आणि ज्यांचं आयुष्य ऋतूंच्या तालावर नाचत राहतं, ते म्हणजे आपले मेंढपाळ बांधव. आपल्यासाठी हा फक्त मेंढ्यांचा कळप आहे, पण या बांधवांसाठी हा त्यांचा संसार आहे. या प्रत्येक मेंढी मागे त्यांच्या कुटुंबाची भाकरी आहे, मुलांचं भविष्य आहे आणि त्यांच्या आयुष्याची वर्षानुवर्षांची मेहनत आहे. त्यांचं जीवन कदाचित आपल्यापासून दूर असेल, पण त्यांच्या कष्टापासून आपण अनभिज्ञ असू नये.